कांद्याचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होळी, धुलीवंदन आणि साप्ताहिक अशा 4 सुट्ट्यानंतर कांद्याचे लिलाव जे आहे तर ते पूर्ववत सुरू झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतात का शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे। आणि जर बघितलं तर गुरुवारच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या बाजारभावामध्ये 200 रुपयांची इतकी मोठी घसरण झालेली आहे। त्याच्यामुळे कांद्याचे सरासरी बाजारभाव हे 1200 रुपयापर्यंत कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा जो आहे तर तो तोट्यात विक्री करावा लागत आहे। कारण की जर बघितलं तर कांद्याला साधारण 1500 रुपयांच्या जवळपास खर्च येत असतो। मात्र आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालेलं आहे। त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क जे आहे तर ते रद्द करावं अशी मागणी केलेली आहे। आज रोजी जर बघितलं तर लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये साधारण 500 वाहनातून लाल आणि उन्हाळ कांदा दाखल झालेला होता। या कांद्याला 1500 रुपये इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे। तर सरासरी 1200 रुपये तर कमीत कमी 700 रुपये इतका बाजारभाव मिळालेला आहे। त्याच्यामुळे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवावं जेणेकरून कांद्याची निर्यात जास्त होईल आणि कुठेतरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।